जनशक्ती शेतकरी संघटनेचा जनशक्ती शेतकरी संघटनेचा भीक सचिन दादा काका भीक द्या आम्हाला भीक काका शेतकऱ्यांसाठी भीक द्या काका शेतकऱ्यांसाठी भीक द्या आम्हाला भीक द्या काका भीक द्या काका भीक शेतकऱ्यांना भीक द्या काका भीक द्या भीक हो काका भीक द्या भीक करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना आणि कमलाई कारखाना या दोन्ही कारखान्याने गेल्या वर्षभराचे शेतकऱ्यांची बिल दिलेली नाहीत। कमलाई कारखाना दिग्विजय बागल आणि रश्मी बागलांचा आहे। अनेक वेळा त्यांच्या अनेक पिढ्याला ज्या करमाळा तालुक्याने निवडून दिलं अशा कारखान्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांचे 26 कोटी रुपये थांबवलेले आहेत। त्या ठिकाणी दुसरा आमदार बबनरावजी शिंदे यांचे चिरंजीव आणि आमदार संजय मामा शिंदे यांचे पुतणे विक्रम शिंदे यांच्या मालकीचा कारखाना आहे। 8 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याचे दिले नाहीत। या ठिकाणी 30-35 कोटी कारखानदारांनी बुडवण्याचा हा डाव आहे। सर्वसामान्य शेतकरी अनेक वेळा त्यांच्या दारापुढे गेला, पण दादागिरी करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाठीमागं पाठवलं जातं। साखर आयुक्ताच्या इथं साखर संकुलनाच्या समोर आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने भीक मागो आंदोलन करतोय, परंतु या भीक मागो आंदोलनाने ही जाग येत नाही। ही भिकेची रक्कम आम्ही चेअरमनला पाठवतोय। जे साखर आयुक्त भीक मागो आंदोलनात ही प्रतिसाद देत नाहीत, म्हणून आम्ही साखर आयुक्तांच्या खुर्चीचा निलाव या ठिकाणी केलेला आहे। साखर आयुक्तांची खुर्ची 4 रुपये 20 पैशाला या ठिकाणी निलावात गेलेली आहे। निलाव घेणारा व्यक्ती जिल्ह्याच्या बाहेरचा होता, पण त्यांनी खुर्ची माघारी दिली परत तालुक्याला। ते खुर्ची निलावातील खुर्चीचे पैसे त्या ठिकाणी निलावातील खुर्चीचे पैसे त्या ठिकाणी आम्ही कारखान्याच्या चेअरमनला पाठवतोय। म्हणजे एका बाजूने साखर आयुक्तांच्या खुर्चीचे पैसे चेअरमनला, भिकेचे पैसे चेअरमनला, आणि एवढं करूनही जर गांधीगिरीचं शांततेत चालणाऱ्या आंदोलनाकडे जर आयुक्त आणि कारखान्याचे चेअरमन दुर्लक्ष करत असतील तर अर्ध्या तास वाट बघू आम्ही, आणि अर्ध्या तासानंतर साखर आयुक्ताची खुर्ची पेटवण्याचं आंदोलन आम्ही करू।